आणि शेवटी मीच केलं माझ्या बर्थडेचं डेकोरेशन. हॅलो, मी लष्करा. हा व्हिडिओ मुळात 3-4 दिवसांचा मिक्स आहे. माझ्या बर्थडेच्या आदल्या शनिवारी आम्ही वाकडला असलेल्या मिलेनियम मॉलला गेलो होतो. कारण माझ्या बर्थडेसाठी मला थोडीफार शॉपिंग करायची होती. खरं तर मला चांगले सनग्लासेस घ्यायचे होते आणि आम्ही बऱ्याच ब्रँड्समध्ये पाहिलं, पण बहुतेक ब्रँड्समध्ये फ्रेम्स मोठ्या होत्या आणि ज्या की मला सूट करत नव्हत्या. शेवटी आम्ही एक्सेट्रामध्ये गेलो आणि तिथे मला सनग्लासेस आवडले. त्यांनाही एक आवडला, सो माझ्याकडून एक रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांनी घेतला. त्यानंतर बेसिक शॉपिंग करून आम्ही घरी परतलो. माझ्या बर्थडेच्या आदल्या दिवशी सनी घरी आलेला. मी मस्त चिकन बिर्याणी बनवली. त्यानंतर ह्यांनी सनीच्या हेल्पने जरा डेकोरेशन करायचं ठरवलं. त्यामध्ये हे छोटेसे बोज बनवायचे होते, जे की दोघांनाही जमले नाही. सो शेवटी सरप्राईज थीम सांगून त्यांनी मलाच बनवायला सांगितले. पण बाकीचं डेकोरेशन मात्र सर्व काही मोहितने केलं होतं, जे की अनएक्सपेक्टेड आणि परफेक्ट होतं. सकाळपासूनच मस्त मस्त गिफ्ट्स रिसीव्ह होत होते आणि मीही खूप खुश होती. त्यानंतर मी मस्तपैकी पिंक कलरचा ड्रेस वेअर करून आणि मेकअप वगैरे करून तयार झाली. त्यानंतर तनू घरी आली आणि तिने खूप सुंदर असं हाताने बनवलेलं ग्रीटिंग गिफ्ट मला केलं आणि तिने ह्या छोट्याशा हातांनी इतकं सुंदर ग्रीटिंग बनवलं होतं की माझे लिटरली डोळे पाणावले. तिला छान असे चॉकलेट्स दिले. त्यानंतर स्वातीताईने म्हणजेच तनूच्या मम्मीने मला एक छान असा बँगल बॉक्स गिफ्ट केला, जो की मला खूप आवडला. मग मस्त छान छान फोटोज व्हिडिओज काढले, केक कापला आणि सेलिब्रेशन केल्यानंतर आम्ही डिनरसाठी बाहेर पडलो. मस्तपैकी सात्विक डिनर केलं, कारण 31 डिसेंबरला म्हणजे माझ्या बर्थडेच्या दिवशी एकादशी होती. सो लिटरली 9 वाजताच डिनर आटपून आम्ही फ्री झालेलो होतो. तर 9 ते 12 पर्यंत एफसी रोडला थांबण्याचा आम्ही विचार केला होता, पण आमचे पेशन्स मात्र सगळे संपलेले होते. त्यामुळे मस्तपैकी घरी आलो. येताना छानसं बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मन भरून आलं. अशा सुंदर आठवणींसह माझा बर्थडे संपला आणि नवीन वर्षाची खूप सुंदर आणि गोड सुरुवात झाली. सर्वांनी ज्यांनी मला मस्त मस्त बर्थडे विशेष केल्या त्यांच्यासाठी थँक यू सो व्हेरी मच. ओके, बाय.